पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही. रिटेवाडी यांना यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी आपल्या या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबद्दल तुम्हाला सविस्तर सर्व इतिहास कसा झालेला आहे आणि आता कुठल्या स्टेपला आहे सगळं तुम्हाला सर्वांना समजून सांगतो. यामध्ये आपण 40 गावातले सरपंच आणि काही आसपासचे सरपंच असे म्हणून 40-50 गावच्या लोकांनी यामध्ये याची जागृती झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून कुकडीचं पाणी हे करमाळा तालुक्याला मिळेल म्हणून ते मृगजळच राहिलं, कुणालाही ते पाणी मिळालं नाही. आपण अपेक्षा करतोय की 6.23 टीएमसी पाणी ऍक्च्युअली आपल्या 25,000 हेक्टरला मिळायला पाहिजे, तर त्यापैकी 1 टीएमसी सुद्धा पाणी कोणत्याही वर्षामध्ये मिळालं नाही. आम्ही मधल्या काळामध्ये मांगे तलाव हा कुकडी योजनेमध्ये समाविष्टच करा अशी एक अपेक्षा घेऊन खासदार साहेबांकडे गेलो होतो. त्यावेळेला निंबाळकर साहेब होते, त्यांनी ते प्रपोजल केंद्र सरकारकडे पोहोचवलं आणि आम्हाला म्हटलं की या लोकसभेपर्यंत आपल्याला ते समावेश होईल आणि मांगी तलावात पाणी येईल. पण याची परिस्थिती अशी आहे की 250 किलोमीटरहून येणारे पाणी हे मांगी तलावातच काय आपल्या तिथल्या टोकालाही नाही पोहोचत, तेव्हा मांगी तलावात तरी काय पोहोचणार आहे. ते झालाही नाही, तो समावेश अजून काही पोहोचला नाही, झालाही नाही. हा दुर्दैवाचा भाग आहे. त्याच्यानंतर काही काळ गेला आणि माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना याचं चिवटे साहेबांनी याच्यामध्ये भूमिका घेतली आणि शहाजी माने आणि ते एकत्र आले आणि मग त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना भेटायला म्हणून या सगळ्या गावचे सरपंच आणि काही नागरिक आम्ही सगळेजण मुंबईला गेलो. त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी सविस्तरपणे बोलायला आम्हाला वेळ दिलेला होता, पण मंगेशजी चिवटे साहेबांना थोडासा उशीर झाला आणि तोपर्यंत मुख्यमंत्री महोदय त्यांच्या दालनातून बाहेर पडले, त्यामुळे तिथं आम्हाला वेळ मिळाला नाही. तरी सुद्धा शिंदे साहेबांनी या मुख्य सेक्रेटरीला, चीफ सेक्रेटरीला सांगितलं की तुम्ही या शिष्टमंडळाची भेट घ्या, त्यांना सविस्तर चर्चा करा आणि त्यांना मार्गदर्शन करा असं त्यांनी त्यांना सांगितलं. मी बंगल्यावर मी मंत्रालयात आलो. मंत्रालयामध्ये सेक्रेटरी साहेब थांबलेले होते आणि त्यांनी आमची चर्चा घडवून आणली. त्यामध्ये महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की त्यांना ही योजना माहीतच नव्हती. ते म्हणले रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबद्दलचा कुठलाही कागद मंत्रालयापर्यंत पोहोचलेलाच नाही. आता हे लक्षात घ्या की मंत्रालयातच पोहोचलं नाही, हे मंजूर कसं व्हायचंय. तर त्यावेळीची गोष्ट 2 वर्षापूर्वीची, साधारण 2 वर्ष झाली. आणि मग आम्ही म्हटलं की साहेब मग हे कुठं आहे, काय आहे. मग त्यांनी सांगितलं, आम्ही म्हटलं की ते चीफ इंजिनियर साहेबांना तरी तुम्ही सांगा की याच्यामध्ये काय करता येईल. मग त्यांनी खाली धुमाळ साहेबांना फोन केला. त्यावेळेला चीफ इंजिनियर धुमाळ साहेब होते. त्यांना सांगितलं की या सगळ्या सिस्टमला 40 गावच्या सरपंचांना वेळ द्या आणि तुम्ही सविस्तर चर्चा करा. त्याप्रमाणे त्यांनी वेळ दिला. 8-10 दिवसानंतर आमची ती नियोजित बैठक झाली पुण्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की ही पेपर्स आहेत, हे कागदपत्र पोहोचलेले आहेत. त्यांनी त्याचा अभिप्राय दाखवला. त्याच्यामध्ये हे जे विभाग किंवा सर्कल या सगळ्यांनी तो पॉझिटिव्ह अहवाल दिलेला होता की ही योजना करणं शक्य आहे. ते लेखी कागदपत्र आताही आमच्याकडे आहेत. त्यावेळेला ते सगळे खालपासून प्रपोजल वरपर्यंत गेले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की ही योजना कुकडीतलं पाणी नदीद्वारे उजनी धरणामध्ये सोडून त्या ठिकाणी रिटेवाडी इथून उपसा सिंचन करून हे पाणी या 40 गावांना देता येईल आणि ते शक्य आहे. त्याच्यामध्ये काही अडचण नाही. आता आम्हाला थोडासा आनंद झाला की इथपर्यंत आलेली ही सगळी गोष्ट आहे तरी आता सहज शक्य आहे, सहज होईल म्हणून आम्ही त्या अपेक्षेवर बसलो. मग त्यांनी तो अहवाल कृष्णा खोरे विकास महामंडळाला पाठवलेला होता. मी त्या कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये बघितलं, तो अहवाल तिथेच ठेवलेला होता. तो मंत्रालयामध्ये मंजुरीसाठी गेलेलाच नाही, आजही तो गेलेला नाही. त्याच्यानंतरची इतिहास सांगतो तुम्हाला
की तो तिथं असल्यानंतर आम्ही प्रयत्न केला की हे पाठवा. मग काही आपल्या तालुक्यातल्या काही नेते मंडळींनी पण पत्र दिली. पण त्यावेळेला जे आपले आमदार होते संजय मामा शिंदे, त्यांचंही आमची भेट झाली. त्यांनी सुद्धा त्या इलेक्शन पूर्व काळामध्ये त्यांनी इथे पत्र दिलं आणि त्याच्यामध्येही तो प्रयत्न केला गेला. परंतु ते पत्र आणि ह्या सगळ्या गोष्टी मंत्रालयापर्यंत गेल्याच नाहीत. हे महामंडळापर्यंतच लिमिटेड राहिलं. त्याच्यानंतर लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी आंदोलन केलं आणि आपण लोकसभेवर बहिष्कार घातला. लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घातल्यानंतर 40 गावांनी शासन खडबडून जागे झालं. तहसीलदार पासून ते कलेक्टर पर्यंत सगळ्यांनी आम्हाला बोलवलं, मिटिंगा घेतल्या, त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही म्हटलं की याच्यावर काहीतरी ठोमिका ठोस उपाययोजना झाल्याशिवाय हा लोकसभेचा बहिष्कार आम्ही मागे घेणार नाही. आणि मग त्यांनी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचवलं. आणि त्यावेळेचे तत्कालीन उपमुख्यमंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे पाटबंधारे खाते सुद्धा ज्यांच्याकडे होतं ते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सोलापूरमध्ये या संघर्ष समितीला अर्धा ते पाऊण तास वेळ दिला आणि सर्व समजून घेतलं. आम्ही त्यांना या योजनेबद्दल मी त्यांना सर्व समजून सांगितलं ही योजना काय आहे, याच्यामध्ये आमची भूमिका काय आहे. या 40 गावांना गेल्या 25 वर्षापासून पाणी मिळालेलं नाही आणि आमची सर्व गावं पिण्याच्या पाण्यापासून सुद्धा वंचित आहेत. आणि हे पाणी उजनीपासून फक्त 18 किलोमीटरवर आहे. 18 किलोमीटर पाण्याची पाईपलाईन जर आणली तर हे पाणी या 40 गावांना तर मिळेलच मिळेल, पण उरलेले आमचे आणखी 22 गाव आहेत. अशी एकूण 62 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. इथं दरवर्षी 100 टीएमसी पाणी उजनीमधून समुद्राला जाते आणि आम्ही मात्र पिण्याच्या पाण्यापासून सुद्धा वंचित आहे. अशा प्रकारची भूमिका या रिटायर्ड संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही तिथं माननीय उपमुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यांनी हे सर्व समजून घेतलं. किती सोपं आहे, याला खर्च फक्त 500 कोटी आहे आणि हा 500 कोटी जर खर्च केला तर शासनाचं एकाच वर्षात 1200 कोटी रुपये उत्पन्न वाढते आणि शेतकऱ्यांचं 5000 कोटींनी उत्पन्न वाढेल. याचं कॅल्क्युलेशन सुद्धा आम्ही साहेबांना त्यावेळेला सांगितलं आणि त्यांनी त्या ठिकाणी असं सांगितलं की लोकसभा होऊ द्या, तुम्ही बहिष्कार मागे घ्या, 500 कोटी काय 700 कोटी जरी लागले तरी आपण या योजनेसाठी खर्च करू आणि ही योजना 100% आपण करू, अशा प्रकारचं आश्वासन दिलं. त्याच्यानंतर त्याच निवडणुकीमध्ये माननीय शरद पवार साहेब प्रचार सभेला आले होते आणि त्यांनी आम्हाला बोलवलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की या लोकसभेनंतर मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ही योजना आपण मार्गी लावूया. अशा त्यावेळेला जे काही लोकसभेचे उमेदवार होते त्याही सगळ्या उमेदवारांनी सगळ्यांनी सांगितलं की आपण या योजनेबद्दल लोकसभेनंतर प्रयत्न करूया आणि विधानसभेपूर्वी ही योजना मार्गी लागेल. हे फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की विधानसभेपूर्वी आपण ही मार्गी लावूया. त्यानंतर लोकसभा झाली. लोकसभा झाल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा सुरू केला. आम्ही असा आमचा प्रयत्न होता की हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यावेळेला पाटबंधारे खाते असलेले माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लागेल. पण दुर्दैवानं बंधूंनो या योजनेच्या मार्गी लावण्यासाठी फडणवीस साहेबांची आमची आस्थागायत भेटच होऊ शकली नाही. आम्ही खूप प्रयत्न केला. मी आणि शहाजी माने आम्ही फडणवीस साहेबांच्या विधानसभेच्या ज्या मिटिंग होत्या किंवा सभा होत्या या सभांमध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न केला की जाऊन साहेबांना सांगून या योजनेबद्दलची आठवण करून द्यावी. कारण त्यांना ही योजना त्यांनी सत्यतेने समजून घेतली होती आणि त्यांना ही योजना पटली सुद्धा होती. कारण आपले सगळे कॅनल तयार असल्यामुळे कुकडीचे कॅनल, मांगी तलाव, इतर कॅनल सगळे तयार असल्यामुळे आपल्याला नगण्य खर्च होतो हे त्यांच्याही लक्षात आणून दिलेलं होतं आणि आम्हाला वाटलं की त्याच्यामध्ये होईल. पण दुर्दैवाने त्यांची आजपर्यंत आमची भेट झाली नाही आणि त्या योजनेला त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळून सुद्धा प्रगती झाली नाही. तर त्याच्यानंतर पुढे निवडणुका झाल्या, विधानसभा झाली, त्याच्यामध्ये माननीय नारायणबाबा आमदार झाले. मग आम्ही आबांनाही निवेदन दिलं. आता जे खासदार साहेब आहेत त्यांनाही निवेदन दिलं.
बाकी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांना परत एकदा आम्ही निवेदन दिली. पण त्याच्यानंतर त्याची हालचाल अशी झाली की कोकणीच्या या कालवा समितीच्या बैठकीमध्ये नगरला माननीय पाटबंधारे मंत्री विखे पाटील साहेबांना नारायणआबांनी विनंती केली आणि त्याप्रमाणे तिथे चर्चा झाली. ती चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की अधिकाऱ्यांना सांगितलं की या ठिकाणी या योजनेसाठी 50 कोटीचा सर्वेक्षण निधीचे प्रपोजल करा आणि हा प्रश्न मार्गी लावा. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न केला. त्याची कृष्णा खोरे विकास महामंडळाची 8 तारखेला बैठक होती, 8 मे. तर या कालवा समितीची बैठक 2-3 तारखेला झाली होती. म्हणजे फक्त 4 ते 5 दिवसाचा कालावधी होता आणि तेवढंच ते प्रपोजल मंत्रालयापर्यंत पोहोचायचं होतं. म्हणजे कृष्णा खोरे विकास महामंडळापर्यंत पोहोचायचं होतं. तत्कालीन कार्यकारी अभियंता, त्यानंतरचे एसी, त्यानंतर चीफ इंजिनियर जे धुमाळ साहेबच होते, यांनी तुम्हाला सांगतो 4 दिवसामध्ये कुकडीचं डिव्हिजन जे आहे आपल्या कोलोरीला, त्या कोलोरीपासून सर्कल ऑफिस, चीफ इंजिनियर ऑफिस पासून त्या 4 दिवसाच्या आत 7 तारखेला हा अहवाल, 7 मेला हा अहवाल कृष्णा खोरे विकास महामंडळाला पोहोचला होता. पण दुर्दैवाची बाब अशी आहे ही 8 तारखेच्या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जी नियामक मंडळाची बैठक होती, त्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल ठेवलाच नाही. तो ठेवलाच गेला नाही. आम्ही म्हणतो ह्या महामंडळाच्या मिटिंगमध्ये आता अहवाल मंजूर होणार आहे. हा मंजूर व्हायला अहवाल ठेवलाच गेला नाही. का ठेवला नाही याचं उत्तर काय आम्हाला मिळालं नाही आजपर्यंत. आम्ही त्या कृष्णा खोरे विकास महामंडळाला सुद्धा पत्र लिहिलं की तुम्ही ह्या 8 तारखेच्या मिटिंगमध्ये का ठेवला नाही, पण त्यांनी त्याचं काही उत्तर आजपर्यंत दिलेलं नाही. त्याच्यानंतर पुढची काय हालचाल झाली ते सांगतो. आमच्या सातत्याने दर महिन्याला आम्ही जातो, त्या महामंडळाला पत्र देतो, त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो की हा अहवाल आता तरी मंत्रालयामध्ये जाईल. पण यांनी मंत्रालयामध्ये आजपर्यंत पाठवला नाही. नंतरची एक हालचाल झाली ती म्हणजे विधिमंडळ अधिवेशनामध्ये आमदार आपले नारायणआबा पाटील यांनी त्या विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केला. त्याच्यानंतर विधिमंडळ कार्यकालामध्येच एक या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांसोबत पाटबंधारे मंत्री माननीय आमदार विखे पाटील साहेब, त्यानंतर आपले आमदार नारायणआबा आणि सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी यांची एक बैठक झाली. त्या बैठकीचा वृत्तांत, त्या बैठकीचा जो चर्चा झालेला भाग आहे तो आपल्याला व्हॉट्सअपमधून सुद्धा सर्व तालुक्यातल्या सर्व ग्रुपवर तो फिरलेला आहे. त्याच्यामध्ये 50 लाख रुपये मंजूर करून ही या योजनेची सर्वेक्षण करण्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना नमूद केली. त्यांना सांगितलं की 50 लाख रुपये माझी मंजुरी करून घ्या, सर्वेक्षणाची मंजुरी घ्या आणि या योजनेचं सर्वेक्षण करा. त्याला आता 4 महिने झाले. 4 महिन्यामध्ये तो ना त्या माणसाने ती मागणी पाठवली, ना यांनी कुठेतरी त्याच्याबद्दलचे काही पेपर मंत्रालयात पाठवला, ना काही नाही. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आता मला सांगितल्याप्रमाणे की हे फक्त आपल्याला नाटे लावतात, देऊन टाका म्हणतात आणि प्रत्यक्षात हे अस्तित्वात येत नाही. मी याला शासनाचे अधिकारी जबाबदार आहेत का प्रतिनिधी त्याच्यामध्ये आपल्याला टाळाटाळ करतात हे कळायला मार्ग नाही. आता मला सांगा, मी त्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी केली. एखाद्या अधिकाऱ्याला जर मंत्री महोदयाने सांगितलं की तुम्ही हे मंजुरीला पाठवा आणि करा, काय कुठल्या अधिकाऱ्याच्या मागणी न पाठवायची, पण हा का पाठवत नाही, हा मंत्रालयात का देत नाही, त्याचं कारण आम्हाला तर वाटतं हे प्रतिनिधी आपल्याला सांगतात आणि दुसरीकडे काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. त्यामुळे ती भूमिका तिथेच राहिली आणि हा अहवाल किंवा हा प्रस्ताव मंत्रालयापर्यंत पोहोचलेला नाही. ही सगळी खात्री झाल्यानंतर आम्ही जागा झालो की आता याच्यामध्ये तीव्रतेने काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर ही योजना अजून किती वर्ष आपल्याला असेच नाही लावणार. आता दुसऱ्यात काही लोकांनी या भूमिका सांगितल्या, सरांनी सांगितली, यांनी सांगितली की करमाळा तालुक्यातून बाहेर सगळीकडे पाणी चाललंय. लाकडी मेंढरी 5 का 7 TMCची योजना गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी मंजूर केली. तेही कुठं पुण्याचं ड्रेनेजचं पाणी येतं त्या पाण्यावर मंजूर केली.
सरांनी यांनी काही विरोधही केला, पण ती योजना मंजूर झाली आणि ते पाणी सुरू झालं. त्याच्यानंतर 11,000 कोटीची, माझ्या मते 11,000 का त्यापेक्षा जास्त आहेत, एवढ्या मोठ्या रकमेची योजना आष्टीसाठी मंजूर झाली. त्याला कुठे भीमा कृष्णा हस्तांतरीकरणाचा आधार घेतला आणि ते पाणी नसताना सुद्धा तिथे 7 TMC वगैरे पाण्याची योजना मंजूर होऊन त्याचं कामही 75% पूर्ण होत आलंय. ते आपल्या करमाळ तालुक्यातच म्हणत तिथं रामवाडीपासून ते पाणी चाललेलं आहे. त्यानंतर तिसरी योजना ते बोगदा खेळ लातूरकडे पाणी मराठवाड्याला 7 TMC पाणी सर म्हणले त्याप्रमाणे चाललेलं आहे. त्याचंही काम पूर्ण झालं. अरे आम्हाला 500 कोटी मिळाला, आम्हाला 500 कोटी तुम्हाला देता येत नाही आणि यांना 1000 कोटी देता येतात. याच्या मागचं काहीतरी षडयंत्र. करमाळ तालुक्याला एक षडयंत्र येतो, करमाळ तालुक्यालाच गावाला जातो, आपल्याच गावाला पाणी नाहीये. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपली 22-30 गावं पाण्यामध्ये बुडाली, त्याचा एवढा त्याग झाला आणि एवढा त्याग करून आम्हाला प्यायला पाणी नाही. या पोथरे गावामध्ये जो आहे, आसपासच्या गावामध्ये जो उळा शेजारच्या गावामध्ये प्यायला पाणी नसते. आता जरा पाऊस चांगला आहे म्हणून आपण बघतोय. तेव्हा आता ही सगळी गोष्टी जी आहेत ते तुम्हाला सत्य सांगितल्यात की ज्याच्यामध्ये आपल्याला जाणून बुजून डावलं जाते, त्याच्यात काहीच नाही. बघा त्यांनी कुठेतरी सरांनी सांगितलं की इथं 400 कोटीचा पूल झाला, 10 दिवसात तो पूल मंजूर होतो, तो कामही सुरू होतं. आता ते पुलाचं काम मला वाटतं 10% कामही पूर्ण झालं. हा पूल कशाला? उष्णायला, आपल्या इथला उष्टिकडे व्हायला. आणि इथे एवढे 500 कोटी दिले तर अजून 2-4 कारखाने ज्यांनी सांगितलं मग त्यांनी 2-3 कारखाने अजून उभा करा की, काय अडचण आहे? 40-50-60 गावांना जर पाणी आलं तर आपली तर अजून 2 कारखाने उभा करता येतील. पण इतकी सोपी गोष्ट असताना सुद्धा ही जाणून बुजून डावली जाते. त्यामुळे आता रिटायरी संघर्ष समितीनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे की आपण फक्त त्यांना हे जे आजचं आंदोलन घेतलेलं आहे हे त्यांना फक्त आपण एक हिंट देण्यासाठी किंवा आपण त्यांच्यावरती ही माहिती देण्यासाठी म्हणून एक आंदोलन घेतलेलं आहे. याच्या पुढचं आंदोलन आपल्याला आमरण उपोषण करायचं आहे आणि ते आम्ही सर्व 40 गावचे सरपंच एकाच वेळी 7 ऑक्टोबरला या सिंचन भवनच्या समोर करतोय. त्याचं कारण असं आहे या सिंचन भवनच्या तिथून या कृष्णा खोरे विकास महामंडळाने हा प्रस्ताव शासनाकडे पाठवलाच नाही. तेव्हा त्याच्याच दारात आपण आमरण उपोषण करू आणि आम्ही खरोखर हे सत्यतेत करणार आहोत की 40 गावचे सरपंच खरोखर आम्ही आमरण उपोषणाला बसणारच आहे. जे होईल ते होईल, आर ना पार करायचं भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही माघार घेणार नाही. मी तरी रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे याच डिपार्टमेंटमधला आणि त्याच डिपार्टमेंटमध्ये त्याच ऑफिसमध्ये मी नोकरी केली. त्याच ऑफिसच्या दारात मी त्याच ऑफिसच्या दारात आमरण उपोषणाला बसायचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे आणि माघार घ्यायची नाही. काय होईल ते होईल. कारण काय कुठेतरी आता याला फायनल स्वरूप आलं पाहिजे. आपण नुसतेच असे जर हिंडत बसलो तर अजून वर्षानुवर्ष सरपंच येतील जातील. आता या सरपंचाच्या ग्रुपने जो निर्णय घेतलेला या सरपंचाच्या बहुतेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर यातले 75% सरपंच बदलले जातील. म्हणून मी विचार केला की आता हा ग्रुप झालेला आहे तयार, तर याच ग्रुपची भूमिका घेऊन आत्ताच त्याच्यावर काहीतरी निर्णय लावूया. कारण पुन्हा ती मागे पडेल, पुन्हा ते सरपंच येतील, पुन्हा ती योजना होईल, पुन्हा हे सगळे लोक एकत्र येणं या सगळ्या गोष्टी होणं थोडं कठीण आहे. आणि आपण सर म्हणले त्याप्रमाणे आपण खरोखर त्याचे हक्कदार आहोत. आपल्या तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे. यांनी उलट मोठेपणा दाखवलं की तुमच्या बरोबर आम्ही तिकडचं जरी आमचं पाणी सगळं गेलेलं आहे, सगळं झालेलं आहे, तरी सुद्धा आपल्या तालुक्याला इथे पाणी मिळावं याच्यासाठी बनगर सर आणि त्यांची सगळी टीम आपल्या बरोबर राहणार आहे. त्याच्याबद्दल त्यांचाही मी पुन्हा एकदा आभार मानतो. सर्व नेत्यांनी आपल्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये प्रयत्न केलेत नाही असं नाही, पण ते त्या प्रयत्नाला यश आलेलं नाही किंवा ते प्रयत्न कुठेतरी अपुरे पडले आहेत किंवा याच्यामध्ये तीव्र आंदोलनाची दिशा झाली नाही, याच्यामुळे हा प्रश्न मागे पडलाय असं मला तरी आता वाटतंय. आता याच्यामध्ये माझ्या मते तुम्हाला समजून घेण्यामध्ये काही अडचण राहिलेली नाही. ही योजना काही पेपरवरती सगळं तयार आहे. हा दुसरा एक महत्वाचा राहिला विषय, या महामंडळाने आपल्याला नादी कसे तरी लावले. 2 मिनिटाचं काम राहिले तुम्हाला सांगायचं. एक व्यापकास नावाचं एक अहवाल नावाखाली त्यांनी आपल्याला थांबवलं. तर व्यापकास काय आहे
व्यापकास ही एक केंद्र सरकारची नेमलेली संस्था आहे कुकडीसाठी. ती कशात नेमली? कुकडीमध्ये आपल्या रिटेवाडी सारखंच अनेक उपसा योजनांनी पाणी मागितलेलं आहे, कुठेपर्यंत? धरणापर्यंत. आणि ह्या योजनांना पाणी कुठून द्यायचं? करमाळा तालुक्यात काही 4 लोक योजनांनी मागितलं समजू चालू, त्यानंतर कर्जत तालुक्यामध्ये कोणी मागितलंय, त्यानंतर पुढच्या आंबेगावमध्ये मागितलंय. मग ह्या सगळ्यांना पाणी द्यायचं कुठून? यांनी काय केलं? शासनाने ही व्यापकोस नावाची एक संस्था नेमली की यांनी या सर्व योजनांचा अभ्यास करावा आणि अतिरिक्त पाणी कुठून उपलब्ध करायचं, कुठून कसं कसं मॅनेज करायचं आणि त्या पाण्याचं कसं नियोजन करता येईल, त्याला काही लाईनिंग करता येईल का, कुठे पाणी वाया जातं ते वाचवता येईल का, आणि मग या सगळ्या योजनांना देता येईल का, अशा प्रकारचं अभ्यास करण्यासाठी ती समिती नेमली. त्या समितीला साधारणपणे 3 वर्ष झालं. सुरुवातीला जेव्हा आम्ही हे सगळं करत होतो तेव्हा आम्हाला असं सांगितलं महामंडळाने की ह्या व्यापकाचा अहवाल येऊ द्या. त्यांनी तसं पत्र सुद्धा खालच्या डिपार्टमेंटला लिहिलंय. याच्यामध्ये तुमच्या बरोबर विभागीय कार्यकारी अभियंतापासून ते मुख्य अभियंता हे पूर्ण आपल्या योजनेला सहमत आहेत. त्यांची खूप इच्छा आहे ही योजना व्हावी, कारण जे चीफ इंजिनियर आहेत धुमाळ साहेब, आता त्यांची बदली झाली, तर ते ह्या आपल्या भागामध्ये कार्यकारी अभियंता राहिलेले आहेत. ते एससी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना हा एरिया माहित आहे, इथं दुष्काळी किती परिस्थिती वाईट आहे ही माहित आहे. म्हणून त्यांनी सगळे रिपोर्ट आपले तातडीनं पॉझिटिव्ह दिलेले आहेत, सगळा अभ्यास करून दिलेले आहेत. पण यांनी हा एक आडवा पाय घातला महामंडळाने आणि व्यापकाचा अहवाल येऊ द्या. तो व्यापकाचा अहवाल मार्च मध्ये येणार होता, तो मार्च मध्ये काही अहवाल आला नाही. तर त्यांचा अंतरिम अहवाल आला, म्हणजे मधला अहवाल जो आहे तो अंतरिम अहवाल आला. त्या अंतरिम अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे आपल्या योजनेबद्दल की रिटेवाडी उपसा सिंचन योजना ही अतिरिक्त पाण्यावरची नाही आहे. आपलं मागितलेलं पाणी आपल्याच हक्काचं आहे, त्याच्यावर मागतो. त्यामुळे खरं बघितलं तर त्या व्यापकाचा आपला काही संबंध नाही. कुठल्याही प्रकारचा व्यापकाचा संबंध नसताना सुद्धा आपल्याला व्यापकाचं नाव सांगून हा आपला प्रपोजलचा भाग थांबवण्यात आला. सुदैवानं हा व्यापकाचा अहवालही आला. मार्च एंडमध्ये तो अहवाल अंतरिम अहवाल आला. त्या अंतरिम अहवालामध्ये आपल्या योजनेबद्दल स्पष्ट लिहिलं की ही योजना नदीतून पाणी सोडून, ही भीमा नदीमध्ये पाणी सोडून उजनीमध्ये घेऊन हे पाणी रिटेवाडीमधून उपसा सिंचन करून हे पाणी करमाळा तालुक्यातील या 25,000 हेक्टरला 40 गावांना देणं शक्य आहे. आता याच्यामध्ये अडथळा आणखी काय होता तो काही लोकांनी सांगितला की उजनीमध्ये पाणी ठेवायला जागाच कुठे आहे. अरे पण आम्ही पाणी ऑक्टोबरमध्ये मागतोय, तोपर्यंत ऑक्टोबरमध्ये सोडा नाही आम्हाला कुकडीतलं पाणी. त्यामुळे तुम्हाला उजनीमध्ये पाणी साठवायची गरजच नाही ना, ते पाणी ऑक्टोबरमध्ये येईपर्यंत उजनी खाली होते ना. त्यामुळे तोही प्रश्न आला नाही. आता दुसरा प्रश्न त्यांनी सांगितला की अंतरिम अहवालाचा आम्ही परत अहवाल दिला, परत तो खालच्या डिपार्टमेंट पासून डिव्हिजन पासून तो परत त्या महामंडळापर्यंत गेला की आता ह्याच्यामध्ये असं या पानावर हे लिहिले, त्या पानावर हे लिहिले आणि व्यापकाच्या अहवालामध्ये सुद्धा याला ग्रीन सिग्नल मिळालाय. आता म्हणलं आपल्याला काही अडचण झाली नाही, आम्ही म्हणलं आता अहवाल मंत्रालयात जाणार आणि मंजूर होणार. हा अहवाल महामंडळाने मंत्रालयात पाठवलाच नाही. परत त्यांनी एक पत्र लिहिलं खाली चीफ इंजिनियरला की याच्यामध्ये या व्यापकाचा अंतिम अहवाल आल्यानंतर याच्यावर विचार करता येईल असं एक पत्र खाली आलं. त्याची कॉपी आहे माझ्याकडे. आता हे आम्ही म्हणलं त्याच्यावर हा अहवालच काय वर्ष निघतो का 10 वर्ष निघतो माहित नाही, तरी आम्ही पत्र दिलं त्यांना की हा अहवालाचा काही संबंध नाही, आमची रिटेवाडी उपसा सिंचन योजना अतिरिक्त पाण्यावरची नाहीये, आमचंच पाणी आम्ही मागतोय, तेव्हा तुम्ही तातडीने मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवा. हे सगळं आम्ही पत्रव्यवहार मंत्रालयाला केला, यांना केला, तरी सुद्धा यांनी ते पाठवलं नाही. त्या पत्रावर तसंच ठेवलं. आणखी एक सुदैवाचा भाग असा घडला की या व्यापकाचा अंतिम अहवालही आला. पण आता जुलैमध्ये अंतिम अहवालही आला, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहून आले की रिटेवाडी उपसा सिंचन योजना ही नदीने पाणी सोडण्याऐवजी तो एक नाला येतो ह्याच्याजवळ, श्रीगोंद्याच्या अलीकडच्या बाजूला कुठेतरी नाला आहे, त्या नाल्यामधनं पाणी सोडा आणि ही योजना कार्यान्वित करण्यामध्ये काही हरकत नाही. त्याने पॉझिटिव्ह असं लिहिलंय त्याच्यामध्ये ही योजना केल्यामुळं कुकडीवर जो ताण पडतोय आता, जे पाणी मिळत नाहीये खाली, कॅनल जो अपुरा पडतोय तो सुद्धा क्लिअर होईल
आणि कुकडीचं पाणी जे आता वितरण आहे ती व्यवस्था सुद्धा सुधारेल. इतका स्पष्ट त्यात लिहिले. त्याच्यावर पेज नंबर हे सुद्धा सगळे टाकले. त्यानंतर हा अहवाल आल्यावर परत महामंडळाला कार्यकारी अभियंत्यापासून ते मुख्य अभियंत्यापर्यंत परत अहवाल पाठवला गेला, परत प्रस्ताव पाठवला आणि तो महामंडळामध्ये पोहोचला. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले की आता ही योजना हाती घ्यायला काहीच हरकत नाही. आता मला सांगा, त्यालाही आता 3 महिने झाले. मी परत दर भरायला जाते त्या ऑफिसला. तिथे मी त्या कार्यकारी संचालकांना भेटलो. त्याने मला साहेब आता सगळं आले आणि तुम्ही आता आणखी आम्हाला कसं भेटता मग. त्यांनी काय सांगितलं माहिती होतं, ते म्हणलं आता आम्ही हा जो अहवाल आहे तो कुकडीच्या 5 डिव्हिजनला पाठवलाय. आता त्या 5 डिव्हिजनला तो अहवाल पाठवलाय, नंतर उजनीच्या 2 का 3 डिव्हिजनला पाठवलाय. म्हणजे हा 8 डिव्हिजनला हा अहवाल पाठवलाय. कशाला? तो अहवाल अनालिसिस करायला पाठवलाय. तर त्याच्यावरचा अभिप्राय मागवायचे आपल्यासाठी नाही. हे काय रिटायर्ड आहे तो अहवाल, त्याचा अभिप्राय मागवायचा काही संबंध नाही. हे अहवाल अभिप्राय मागवायचे, मग त्याच्यावर तो अहवाल शासनाला पाठवायचा आहे. मग तो शासन तो व्यापकाचा अहवाल मान्य करणार आणि तो मान्य केल्यावर मग तुमची रिटायरीची योजनेची आपण विचार करूया. तर मला सांगा, आता या डिव्हिजनला, या 7 डिव्हिजनला काही कालमर्यादा नाही. हे 4 महिन्यात पाठवतात का वर्षात पाठवतात ह्याचा काही पत्ता नाही. मग यांचा अहवाल तिथे जाईल, मग हे मंत्रालयात पाठवतील, मग शासन हा मंत्रालयामध्ये हा अहवाल ऍक्सेप्ट करेल, मंजूर करेल का नाही करेल याचाही काही शासनावर बंधन नाही. तो आलेला अहवाल आहे त्यांचा मंजूर करायचा काही त्यांच्या हातात आहे. किती वर्षांनी करायचं तेही त्यांच्या हातात आहे. मग आपली रिटायरी योजना किती वर्षांनी येईल विचार करा. हे सगळं बघितल्यावर मी विचार केला की आता या पद्धतीने हे होणारच नाही. हे काहीतरी कारण करून आपल्याला मुद्दाम टाळतायत. याच्यामध्ये टाळाटाळीचा प्रकार जो होतोय तो शासनाकडून होतोय का डिपार्टमेंटकडून होतोय का कोण याच्यामध्ये मुद्दाम असं करतं हे काय समजायला मार्ग नाही. आता कुठेतरी आपण तीव्रतेने पुढे आलं पाहिजे. मग आम्ही सगळ्या सरपंचाची मिटिंग घेतली. त्याच्यामध्ये ठरवलं की आता तीव्र आंदोलन करायचं. जरी इथं संख्या कमी असली तरी हे लक्षात घ्या, आम्ही 40 सरपंच खरोखर उपोषणाला बसणार आहे. त्याच्यामध्ये माघार घेणार नाही. जे सगळ्यांची याच्यामध्ये तयारी आहे, आम्ही मिटिंगमध्ये विचारलेलं आहे आणि कोणीही त्याच्यामध्ये माघार घेणार नाही अशा प्रकारची पुढची तयारी केलेली आहे. 7 ऑक्टोबरला कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या ऑफिस समोर आम्ही 40 सरपंच उपोषणाला बसू. त्याच्यामध्ये फक्त एकच अडचण आहे की काही महिला सरपंच आहेत, तर ही सगळी चर्चा त्यांच्याशी करूया आणि महिलांना शक्य झालं तर आपण प्रयत्न करू. नाहीच झालं तर मग शेवटी उपसरपंच किंवा प्रतिनिधी बसतील. पण 40 गावचे 40 सरपंच नक्कीच उपोषणाला बसतील. आणि हे उपोषण जे करायचं ते लक्षात ठेवा, आमरण उपोषण करायचं. हे महाराष्ट्रामध्ये कुठे झालेलं नाही आजपर्यंत. मला तर वाटतं देशात सुद्धा झालेलं नाही. 40 सरपंच एका वेळी एका ठिकाणी आमरण उपोषणाला बसतील अशा प्रकारची ही रेकॉर्ड होईल आणि हे रेकॉर्ड करमाळा तालुक्याने करायचं आहे. या भूमिकेला तर आपण पोहोचलोय. तर आपण अखिल भारतीय सरपंच परिषद करमाळा तालुका सरपंच संघटनेचे नूतन अध्यक्ष युवराज विक्रम मगर उंदरगाव यांनी करमाळा तालुक्यातील 40 गावातील सरपंचांना पाठिंबा म्हणून त्यांनी अखिल भारतीय सरपंच परिषदेचं या ठिकाणी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे. तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी समोर येऊन दादांना पत्र द्यावं. करमाळा तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष यांनी या ठिकाणी रिटेवाडी उपसा संघर्ष समितीच्या सर्व 40 गावातील सरपंचांना त्यांनी त्यांचा पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी 40 गावातील सरपंचातर्फे मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आता शेवटचं थोडंसं तुम्हाला समजून सांगायचं राहिलेलं आहे.
तर मी आणखी एक विनंती करतो की आपल्या तालुक्यामध्ये जे काही 40 गावं आहेत किंवा 50-60 गावं आहेत, या गावांच्या या लढ्यासाठी तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतींनी, सर्व सरपंचांनी आणि सर्वच तालुक्यांनी पाठिंबा द्यावा, ही या ठिकाणी सर्वांना मी विनंती करतो. पूर्ण तालुक्यामधून जेवढे आपल्या ग्रामपंचायती असतील किंवा हे सगळे असतील त्यांना आम्ही विनंती करू, लेखी पत्रांनी करू की तुम्ही आम्हाला या ठिकाणी पाठिंबा द्या. आता याच्यानंतर प्रशासकीय पातळीवर आम्ही दुसराही प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही आपले पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार मोरे साहेब यांची भेट घेतली. त्यांना त्या ठिकाणी तेवढा वेळ मिळाला नाही, पण त्यांनी आम्हाला या आठवड्यामध्ये सांगितले की मी तुम्हाला 1 तास वेळ देतो, अर्धा तास वेळ देतो, ही योजना समजून घेतो आणि मी समजून घेतल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची किंवा पाटबंधारे मंत्र्यांची अधिकाऱ्यांसमेत बैठक लावतो आणि तुमचा हा प्रश्न मार्गी लावतो. तर या दोन्ही बाजूने प्रयत्न आपले चालू राहतील. आम्ही त्यांचाही फॉलोअप करतो आहोत. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनाही भेटण्यासाठी आम्ही आता सर्व दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्री यांना आता आम्ही अंतिम निवेदन देतो आहोत आणि आम्ही मुख्यमंत्र्यांचा टाइम मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची अपेक्षा आहे की या आमरण उपोषणाच्या आंदोलनापूर्वी शासनाने आपल्याला जर या योजनेसाठी सर्वेक्षण मंजुरी दिली तर आपल्याला काही मुद्दा म्हणून आंदोलन करून शासनाला वेठीत धरायची इच्छा नाहीये. तेव्हा आम्ही या दोन्ही बाजूने प्रयत्न करतो आहोत आणि याला तालुक्यातील सर्व लोकांचा आपल्या बेटवाडी उपसा सिंचन योजनेला पाठिंबा राहील या अपेक्षाही व्यक्त करतो आम्ही. याचा विशेष म्हणजे कर्मात आम्ही गावाची यादी बघितली सर, तर या 40 गावांमध्ये करमाळा शहर सुद्धा आहे. या कुकडीच्या लाभ क्षेत्रामध्ये करमाळा ग्रामीण असं त्याच्यामध्ये स्पष्ट आहे, नकाशात सुद्धा आहे. तेव्हा करमाळा शहराला सुद्धा हे पाणी मिळणार आहे. ही जी आताची प्रॉब्लेम चालली, उजनीवरनं पाणी येत नाही, मी कालच वाचलं, हे करमाळा शहराला सुद्धा 3-3, 4-4 दिवसाला पाणी पुरवठा होतो. आता आणि कुकडीचं विटेवरचं पाणी आलं तर करमाळा शहराला तिकडे इतक्या लांबून पाण्याची पाईपलाईन चालवायची गरजच नाही त्यांना. एवढं पाणी होईल, इथले विहिरी फुल भरून वाहतील. त्यामुळे शहराला सुद्धा याचा फायदा होणार आहे आणि तालुक्याचं तर नक्कीच शहरामध्ये बदलेल. हे विटेवाडीचं पाणी आलं तर आपल्या करमाळा तालुक्यातल्या माझ्या माहितीप्रमाणे एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. पिण्याच्या पाण्याचं नाही तर शेतीचं सुद्धा पूर्ण पाणी होईल. कारण हे आपल्या जातेगावपासून पाणी एकदा सीना नदीत गेलं, हे पाणी खाली ही जे धरण आहे आपलं सीना कोळगाव, हे कधी कधी भरत नाही, हे सुद्धा दरवर्षी भरेल. आणि हे जे पाणी वाहून जातं समुद्राला, हे पाणी पावसाळ्यातच आपण भरून इथे घेतलं तरी आपल्याला फारसं पाणी कुकडीचं पुन्हा यायची बी वाट बघावं लागणार आहे. तेव्हा या योजनेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यायला पाहिजे. तालुक्यामध्ये याच्याबद्दलची जागरूकता झाली पाहिजे. ही योजना कशामुळे थांबली, काय झालं, हे सगळ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि याला सर्वांनी पाठिंबा देऊन हे ताबडतोब योजना कशी होईल याचा सर्वच लोकांनी, सर्वच तालुक्यातील प्रतिनिधींनी, आपल्या राजकीय प्रतिनिधींनी याच्याबद्दल सकारात्मक भूमिका घेऊन ही सर्व समावेशक, आम्ही सर्व पक्षीय, सर्व गट बाजूलाच ठेवून ही जी संघर्ष समिती स्थापन केलेली आहे, रेटावाडी उपसा सिंचन संघर्ष समिती, या समितीच्या माध्यमातून सर्व राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या योजनेला देत आहे अशी मी पुन्हा एकदा सर्वांना कळकळीची विनंती करून माझे 2 शब्द थांबवतो.